सर्व शिक्षक मित्रांना माझा सस्नेह नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपण पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी विविध मार्गदर्शनपर कृतींचे व्हिडिओ पाहत आहोत। आपण याआधी संख्याज्ञान स्तर 4 वरील व्हिडिओ पाहिलेले आहेत। आज आपण संख्याज्ञान 5 या स्तरावरील काही कृतीपर व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर मग तयार आहात ना तुम्ही? आज आपण संख्याज्ञान 5 मध्ये कोणती अध्ययन निष्पत्ती आहे तर 0 ते 9 पर्यंतच्या अंकांची ओळख व वाचन ही विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे। आणि ही अध्ययन निष्पत्ती गणित विषयासाठी फार महत्त्वाची आहे। गणिताचा पाया जर भक्कम करायचा असेल तर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना समजणे, ओळखता येणे व वाचता येणे फार महत्त्वाचे आहे। म्हणूनच या अध्ययन निष्पत्तीवर विविध कृती आपण पाहणार आहोत। आता आपण इथे एक कृती करणार आहे। त्या कृतीसाठी मी इथे एक चक्र घेतलेले आहे, त्याच्यावर संख्या लिहिलेल्या आहेत 0 ते 9 पर्यंतच्या। आणि या वाटीमध्ये मी पिस्त्याची टरफले ठेवलेली आहेत। म्हणजे मी जी संख्या म्हणेल ती संख्या विद्यार्थ्यांनी या पिस्त्याचे टरफल त्या संख्यावर ठेवायचे आहेत। बघा मग आता विद्यार्थ्यांना आपल्याला टेबल जवळ बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून ही कृती करून घ्यायची आहे। त्यासाठी मी विद्यार्थ्यांना बोलवलं आणि काय करायचं आहे, 2 म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी या 1 आणि 2 संख्येवर 2 टरफले ठेवलेली आहेत। म्हणजे त्याला 2चा संबोध समजलेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला 4 म्हटल्यानंतर त्यांनी 4 टरफले 4 या संख्येवर ठेवली पाहिजेत। 1 2 3 आणि 4। आता 4 टरफले बरोबर त्यांनी 4 या संख्येवर ठेवले। अशाच प्रकारे आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे त्याच्याकडून काय करायचे आहे, संख्याज्ञान त्याला झालं पाहिजे म्हणून अशी कृती करून घ्यायची आहे। अशी प्रत्येक विद्यार्थ्याकडून कृती आपल्याला करून घ्यायची आहे। आता आपण या चक्रावर विद्यार्थ्यांनी संख्या एवढ्या टरफल ठेवलेले आहेत। पण विद्यार्थ्यांना संख्याची अजून चांगली ओळख होण्यासाठी काय करावं लागेल तर आपण काय केलं, हे कार्ड घेतलेलं आहे। या कार्डवर 1 हा अंक आहे। काय केलेलं आहे, तिथे 1 पानाचं चित्र आहे आणि 1 कसा लिहायचा आहे। आपण अंक दाखवलेला आहे पण लेखन अंकात आणि अक्षरात हे दोन्ही त्याला समजलं पाहिजे म्हणून आपण या कार्डद्वारे त्याची ओळख करून देणार आहे। असे 0 ते 9 पर्यंतच्या अंकाचे त्याला काय करायचं आहे, आपल्याला दाखवायचे आहेत। 2 म्हटल्यानंतर 2 पानांचं चित्र, इथे त्याला जे आवडेल ते चित्र काढायला लावलं तरी चालेल। मी इथे पानांचे चित्र काढलेले आहेत। विद्यार्थ्यांना जी गोष्ट आवडते ती तो आनंदाने करतो म्हणून त्याला जी आवडते ते चित्र त्याला काढायला लावायचे आहे आणि 2 अक्षरात कसे लिहायचे आहेत ते आपल्याला समजून सांगायचं आहे। अशाच प्रकारे 3 आणि 0 ते 9 पर्यंतच्या संख्या आपल्याला विद्यार्थ्यांना अशा कृतीद्वारे समजून सांगायच्या आहेत। म्हणजे निश्चितच त्याला वाचन व ओळख होईल। आता ही एक टोपली घेतलेली आहे मी। या टोपलीत वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत। आपल्याला निपुण पेटीत खूप सारं साहित्य आलेलं आहे, त्या साहित्याचा उपयोग देखील आपण करू शकतो। आता मी काय केलं, या विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान दृढीकरण झाले की नाही हे पाहण्यासाठी हा एक खेळ घेतलेला आहे। त्यासाठी मी एक संख्या कार्ड विद्यार्थ्यांना आणायला सांगितलं। त्यांनी एक संख्या कार्ड आणलं, त्यांनी आणले 2, त्यांनी आणले 2। आता मी म्हटलं टोपलीतल्या 2 वस्तू मला तू काढून दाखव। त्यांनी टोपलीत बघितल्या वस्तू आणि त्यांनी मला 2 हत्ती काढून दाखवले, 1 आणि 2। आता बघा 2 हत्ती आणि 2 ही संख्या, म्हणजे त्याला 2 ही संख्याचे ओळख व वाचन झालेलं आहे। अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे ओळख व वाचन विविध वस्तूद्वारे किंवा निपुण पेटीतील साहित्य वापरून करू शकतो। अशाच प्रकारे आपण विविध कृतींचा उपयोग करून सराव करून घेतला तर विद्यार्थी हा स्तर निश्चितच गाठू शकतील। धन्यवाद।